या सेवाकृती सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बेळगावजी वटारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय किशनरावजी वटारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। याबरोबरच आज सणांचा सेवाकृती सत्कार सोहळ्याप्रसंगी त्यांचे कुटुंब आणि नातलग सुद्धा या प्रसंगी उपस्थित आहेत। मी आपणास डॉक्टर विष्णुजी दोडसिंग जाधव सरांचे जावई आहेत। त्याबरोबरच त्या ठिकाणी उपस्थित श्रीमान कुमार सिंग मोहन सिंग परिहार ते पण या ठिकाणी सरांचे जावई आहेत। त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी उपस्थित जया विष्णुजी जाधव सरांची कन्या आहे। सध्या ती कनिष्ठ अभियंता पंचायत समिती जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याबरोबरच या कार्यक्रमाला त्यांच्या सौभाग्यवती गीताताई संतोषराव इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। याबरोबरच सरांचे स्नेही सौभाग्यवती सुनीताताई देवानंदजी वेंडोले याही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबरोबरच त्यांचे चिरंजीव गजानन संतोषराव इंगळे याबरोबरच सुनबाई सौभाग्यवती अश्विनी गजानन इंगळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। केडी वटारे साहेब यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे। माननीय प्राचार्य साहेबांच्या हस्ते प्रथमतः पर्यवेक्षक श्रीमान इंगळे सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। संस्थेचे संचालक आदरणीय किशनरावजी वटारे साहेब, राजेजी वटारे सर या सर्वांच्या हस्ते पर्यवेक्षक श्रीमान इंगळे सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। उपस्थित विद्यार्थी सेवाकृती सोहळा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला, मनपूर्वक आभार। या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दलही आभार। शिक्षक बंधूंनो, नियत वयोमानानुसार 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर सेवा पूर्ती होते। तसं आज म्हणजे 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी सेवेतून म्हणजे पूर्ण करत आहोत। आणि सुरुवातीला सांगायचं म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे भाग्यविधाते कैलासवासी दादासाहेब वटारे पाटील, त्याचबरोबर प्रेरणास्थान आदरणीय खंडेरावजी वटारे साहेब, आणि त्यानंतर ज्यावेळेला माझी निवडणूक झाली त्यावेळेला मुख्याध्यापक म्हणून श्री केदार सर अपॉइंटमेंट होत असताना कशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आलो तर बीएडला मी आणि आमचे बंधुप्रिय परममित्र वेंडोले सर सोबत होतो। बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी 6 महिन्याची सेवा शिंदे गुरुजी कन्या विद्यालयात सुरू केली आणि शनिवार रविवार किंवा इंटरव्हलमध्ये बाकी कुठं फिरायला जाता किंवा चहा वगैरे हॉटेलला जाता वाचनालयामध्ये पेपर वगैरे वाचण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी जातो। आणि त्यावेळेला 1993च्या काळात मराठवाडा पेपर
शिकायचं. आणि सहज पेपर चालताना हा पेपर मी पाहिला आणि त्यांनी मग नोकरीच्या शोधात जाहिरात दिसली आणि त्या जाहिरातीमध्ये आपलं विद्यालय जाहिरात होती आणि त्या जाहिरातीमध्ये BSc क्लिअर वॅकन्सी ची जागा होती. आणि त्यानंतर मग शनिवाराला गावाकडे जायला निघालो. त्यावेळेला फोनची वगैरे किंवा कोणती फोटो वगैरे घेण्याची काही सुविधा नव्हती. जाता जाता सरांना म्हटलं, म्हणजे सर सुद्धा बाहेर होते, घरी नव्हते. मग काकू होत्या, काकूंना सांगितलं असं असं आहे. काकू म्हणल्यामुळे काही समजणार नाही. सर येते आमची रेग्युलर सुरुवात आणि सर केलेली होती कंडिशन 9 वाजता आले आणि जेवण केले आणि सरांना सांगताना ते लिहिलं सुद्धा नव्हतं, फक्त विद्यालय एवढं जाणार ते रविवार दिवस. आणि जून महिन्यामध्ये रविवारी इंटरव्ह्यू होता. आता विश्वास ठेवायचा की नाही, परंतु 100% सरांनी विश्वास ठेवला. रात्री 2 वाजता जालना मार्गे सरांना जिंतूरला आम्ही रवाना केले आणि दुसऱ्या दिवशी सर अशिकवर लाजमध्ये थांबले, फ्रेश झाले आणि रिक्षा करून आधी जिजामाता नागेश्वर विद्यालय आणि तिसऱ्या क्रमांकाला आपल्या मठात आलो. त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला, सरांचं सिलेक्शन झालं आणि नंतर मग मी म्हटलं केव्हा तरी झालं काय तर पहा मागवलं तसा एक आहे. आणि नंतर दिवाळीला 93ला आपल्या विद्यालयामध्ये राकेश सर, ससानी सर, पंडित सर हे जिल्हा परिषद आणि मग जागा फुले झाल्या सरांनी निवडून साहेबांना. त्यानंतर मी त्या दिवशी शनिवार असता सुद्धा सुट्टी होती, तिथले शिक्षक आम्ही शेगावला गजानन महाराजांचं दर्शनाला गेलो आणि त्यावेळेला माझ्या मनात विचार आला की आता सर जर आले तर आपण इकडे शेगावला दर्शन केलं. त्याच वेळेला म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी सगळं आपल्याला लावलं. अशा पद्धतीनं आमची नेमणूक या ठिकाणी झाली. गजानन महाराजांची कृपा आशीर्वाद अतिशय आणि अतिशय नामांकित जिल्ह्यात रेप्युटेड आपली संस्था, या संस्थेत काम करण्याची सुवर्ण संधी साहेबांनी उपलब्ध करून दिली. तिथे आल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी इंटरव्ह्यू घेतात सर, मुख्याध्यापक साहेब आणि महाजन सर 7 दिवसा वर्ग वरच्या मजल्यावर इंटरव्ह्यू झाला आणि साहेबांनी सांगितलं की तुम्हाला गुरुवारी यावं, ते शुक्रवार मला आहे. मग सर्व व्यवस्था करून आम्ही गुरुवारी आलो आणि सेवा सुरू केली. केदार सरांच्या काळात 7 ते 8 वर्ष, महाजन सर 2 वर्ष आणि नंतर साहेब. हे सगळं काम करत असताना त्यांनी दिलेले संस्कार, कामाची नियमावली अतिशय सुरळीतपणे सगळं आनंदात काम सुरू झालं. साहेबांची शिस्त, भूतदया, प्राणीदया, म्हणजे झाडावर प्रेम, गायींची सेवा, त्याचबरोबर पांडुरंगाची सेवा. संस्थापक अध्यक्ष जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जाण्याचं योग आलं त्यावेळेला रामकृष्ण हरी केशव हे नामच साहेबांच्या आदरणीय साहेबांच्या मुखात होतं. आणि आमची बँक खाती आम्ही दूरचे असल्यामुळे आदरणीय केडीवाडे साहेब सचिव असताना आम्हाला बँकेत येऊन स्वतः बँकेत खाती काढण्यासाठी आले. एवढं प्रेम आमच्यावर साहेबांचं राहिलं होतं. आणि त्यानंतरही खूप मोठी शिकवण कामाबद्दलची साहेबांनी आम्हाला दिली आणि त्याच तालमीत परिपूर्णता आमच्यामध्ये आली आणि आस्था राहिली. हे सगळं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम व्यवस्थितरित्या पूर्ण केलं आणि
हे पूर्णत्व आम्हाला साहेबांमुळे प्राप्त झालं. साहेबांचं 7-8 वर्षाचं मुख्याध्यापक म्हणून असलेलं सहवास अतिशय मोलाचा मार्गदर्शनाचा ठरला. त्यानंतर 2013 पासून आमचे विद्यार्थी आणि त्यानंतर शिक्षक सोबत आणि पुन्हा प्राचार्य म्हणून धडाडीचे आणि उपक्रमशील वेगवेगळे नवोपक्रम साहेबांनी आणले आणि शाळा अतिशय विकसित झाली. जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत आपल्या शाळेचं नाव पोचवण्यामध्ये साहेबांचं, त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. किती अडचणी आल्या, किती संकट आली, या आव्हानांचा, संकटाचा सामना साहेबांच्या परिवाराने केला आणि शाळा अजिबात सफल होती. अतिशय जोपासना ही झाडाच्या रोट्याप्रमाणे जीवापाड कष्ट करून, मेहनत करून, धडाडीचे निर्णय घेऊन या यशापर्यंत आपली शाळा पोहोचलेली आहे. आणि काम करत असताना सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केलं, समजून घेतलं. काही वेळा काम करत असताना एवढ्या कालावधी चुकून रागावण्याचाही प्रसंग आला असेल, परंतु त्या चुका असतील त्या माझ्याकडे द्या आणि ते चांगलं असेल तुमच्याकडे ठेवा. पुन्हा एकदा साहेबांचे, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.